आताच्या पोरी लग्न होऊन सासरे गेले, एक सांग कामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकार आहे हुंदाडा. तिने भाकरी कराव्या अख्ख्या एरल्यामध्ये कळतं कोणाची सून भाकरी करते. थपडांग 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 थपडांग. सासूला सुद्धा नीट बोल ना, सासऱ्याला नीट बोल ना, आणि मालकाला नीट बोल ना. आमच्या भागातली घडलेली घटना आहे पा आपल्या जालना परिसरामधली. 8 दिवसात ज्या मुलीला सासरे नाही आहेत, फक्त सासू आणि ननंद एकच, त्या मुलाला फक्त बहीण आणि आई आहे, वडील निघून गेलेत, सांभाळ त्या आईनं केलाय. आणि 8 दिवसात लग्न झाल्याच्या नंतर त्या मुलाला 1.5 लाख रुपये पगार. आणि ती मुलगी सांगते, ज्या दिवशी तू तुझ्या आईला आणि तुझ्या बहिणीला सोडून देशील, पुण्याला माझ्यासोबत राहण्यासाठी येशील, त्याच दिवशी मी तुझ्यासोबत लग्न करून तिकडे राहायला येईल, आणि त्या दिवशी मी नांदण्यासाठी तयार होईल. अन्यथा हे नांदणं मोडलं तरी चालेल. कशामुळे होतं ते भानगडी? आईची शिकवण आणि संस्कार चांगले नसल्यामुळे. मुलगी कायम तिच्या सासरमध्ये शोभते, माहेरात नाही. 15 दिवस शिल्लक राहिली तर शेजारीचे लोक कुजबूज करतात, काय झालं असेल का, काय केलं असेल का, काही घडलं तर नसेल, हिरं तर काही केलं नसेल. मुलगी कायम तिच्या सासरमध्ये शोभते. पहा, पहिल्या काळात एवढा हुंडा देऊन सुद्धा मुलगी किती सासू सासऱ्यानं मारलं, किती त्रास झाला, सांगण्याची हिंमत होत नव्हती आई वडिलांना ते दुःख. मुलगी संस्कारी होती, सांगण्याचे विचार राहायचे. आई सांगायची, बाळा एकदा का त्या घरात अक्षर अंगावरती पडल्या, उभी गेली तर आडवीच घराच्या बाहेर आली पाहिजे. हे घटना मला पहा, दक्ष महाराजांनी ज्या वेळेला सतीला सांगावं, सती महादेवाला सोडून देन, माझ्याकडे येऊन राहा. बाबा महादेवाला नाही सोडू शकत, पण तुमच्यापासून मिळालेला हा देह त्याग करेल. ज्या वेळेला देह योग अग्नीत लीन केला, हिमालयाची कन्या मैना मातेची कन्या पार्वती म्हणून जन्माला आली. सप्त ऋषी परीक्षा घेण्यासाठी आले, विचारतात तप करतेस कशासाठी? महादेवाच्या सोबत लग्न व्हावं म्हणून. महादेवाच्या सोबत लग्न करण्याची गरज नाहीये, अगं विष्णूच्या सोबत कर, ब्रह्मदेवाच्या सोबत कर, त्याला आई नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कोणीच नाही म्हणे, आणि त्याच्यासोबत कशाला लग्न? पार्वती माता सप्त ऋषींना सांगतायत, मैं तो शिव की पुजारन बनोगी, मैं तो शिव की पुजारन बनोगी, अपने भोले की जोगन बनोगी, अपने भोले की जोगन बनोगी, अपने भोले की जोगन बनोगी. नहीं मिलते अनुरागियों को, नहीं मिलते अनुरागियों को, शिव तो मिलते वैरागियों को, शिव तो मिलते वैरागियों को. मैं भी उनकी वैरागन बनूंगी, मैं भी उनकी वैरागन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी. तुला सांगायचं एकच, मुली कायम तिच्या सासरमध्ये शोभते. मुलीला थोडं शिक्षण कमी दिलं तरी चालेल, पण तिच्यावरती संस्कार चांगले होणं फार महत्वाचं आहे. चांगल्या विचाराची मुलगी असावी. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, आमचं भाग्य उजळलं, चिंताही वारली. परमात्मा भाग्य उजळलं, परमात्मा प्राप्तीची चिंता वाढली, पण कधी? त्याचं उत्तर संत दर्शनी हा लाभ,
अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडला. संतांचं दर्शन जाऊन पद्मनाभाची अगदी प्राप्ती झालेली आहे. पद्मनाभाशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. मग संताची संगती का करावी? हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. एकदा का चरण धरले संताचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. का करावी संताची संगती? तर वेदांनी सांगितलंय, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही. संताची संगती करायची का? महिला मंडळ, तुमच्याकडे तुमचे जावाई बापू जेवायला आले. जावायचा तुम्हाला आवडतीचा पदार्थ करायचा आहे. जावायला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार? महिला मंडळाला आवडतं शेण, साई, उतरण आणि जावाई तुमच्या आवडत्या गोष्टी आहेत. भानगड सांगते, धोंड्याचा महिना आला आणि धोंड्याचा महिना आला म्हणून जावाई बापूला सांगितलं, जावाई बापू अहो आमच्या मुलीला घेऊन तुम्ही धोंडा जेवणासाठी या. तुमच्याकडे घालतात का धोंडा जेवण? जावायला अंगठी करतात का? 5 तोळ्याची अंगठी केलेली होती पहा. धोंड्याचा महिना आला, मुलीला घेऊन धोंडा जेवणासाठी या. जावाई बापू एकटेच आले. मुलीला म्हणे काहीतरी काम आहे, एकटेच निघून आले. धोंडा जेवण 5 तोळ्याची अंगठी केलेली. बरं अंगठी घातली, 5,000चा ड्रेस घेतलेला. जेवायला चांगलं अगदी पंचपक्वानाचं ताट समोर आलेलं होतं. पंचपक्वानाचं ताट जेवायला, बसायला पाठ, ताटाला पाठ. 10 दिवस जावाई बापू राहिले तर त्याच्या सासूबाई नुसत्या पुढं पुढं करायच्या. किती दिवस? 10 दिवस. 15 दिवस झाले, 20 दिवस झाले आणि 1 दिवस सासू सासऱ्यामध्ये चर्चा चालू झाली. म्हणे जावाई तर काय जायचं नाव घे ना. सासरा एक दिवस म्हणे, का जावाई बापू मुलीच्या सोबत काही भांडणं करून आले का काय तुम्ही? अहो एकटेच आले, आमच्या मुलीला सुद्धा नाही आणलं. जावाई म्हणे तुम्हाला तुमच्या मुलीशिवाय करमत नसेल, इथंच मला बरं वाटतंय म्हणे. तिथे रोज तिचा बेलण्यानं मार खाऊ खाऊ बेजार झालो म्हणे. इथं तुम्ही एवढं पुढं पुढे केलं म्हणे, इथंच बरं आहे म्हणे. मुलीला सुद्धा इकडंच बोलून घेतो, म्हणजे तुमच्या धाका माझा मार तरी कमी होईल. हे म्हणे जायचं तर काय नाव घे ना. 20 दिवस झाले, 25 दिवस. 1 दिवस मालकानं सांगितलं मालकिनीला, म्हणे संध्याकाळी जेवायला बसलोत ना, तू जरा भाजीत मीठ जास्त टाक. मी म्हणाल का ग भाजीत मीठ का जास्त टाकलं? तू म्हणायचं खाऊ वाटली तर खा, नाही तर खाऊ नका. तसेच उपवाशी राहा. मी लाकूड घेऊन येईल, लाईट बंद करेल, मी मारल्यासारखं करल आणि तू रडल्यासारखं कर. यांचं ठरलं ना. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला जेवायला बसले. ज्या वेळेला विठ्ठल 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 अधून मधून हे झोपा जाण्यासाठी तोंडावर पाणी मारते ते. बरोबर बरोबर. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला जावाई बापू सासरे जेवणासाठी बसले. सासऱ्याने सांगितलं, का ग भाजीत मीठ का जास्त टाकलं? म्हणे खारट भाजी. ती म्हणली खाऊ वाटली तर खा, नाही तर उठून जा. तिथे देते तेवढेच आभार माना. यानं लाकूड घेतलं, घरात आला, लाईट बंद केली आणि गादीवर असा जोरात मारल्यासारखं करायचा आणि ही रडल्यासारखं करायची. नाटक करायचं ना. हा मारल्यासारखं करायचं, ती रडल्यासारखं करायची. या दोघांचं भांडण पाहिलं. 15 मिनिटं भांडण, अर्धा तास चालू होतं. जावाई बापू घाबरून पळून निघून गेला. पण ऐका, बाहेर आले दोघे जण. डुकून पाहिलं, म्हणे जावाई कुठं दिसतो का? म्हणे नाही, गेला. त्यांना वाटलं घाबरून गेलं हे. जावाई गेला म्हटलं रे बाहेर आले आणि दोघांच्या मध्ये हसू हसू गप्पा आणायला लागले. सासरा म्हणायचा, का ग मी कस काय ऍक्शन केली? म्हणे कस काय नाटक? अगं किती हाणल्यासारखं, बरोबर जसं काय माणसाला हाणतोय हाणल्यासारखं केलं की नाही? ती म्हणती, मालक अहो तुमचं तर काहीच अवघड नाही म्हणे, पण मी तर कसं बरोबर रडल्यासारखं केलं म्हणे. दोघांची चर्चा चालू होती. जावई हे सगळं भिंतीच्या बाजूला उभारून ऐकत होता. ती म्हणती मी कसं हाणल्यासारखं केलं. ही म्हणती मी कसं रडल्यासारखं केलं. तो म्हणला कसं हाणल्यासारखं केलं. जावाई आतमध्ये आला. जावाई म्हणतो आपण बी कसं गेल्यासारखं केलं. मला सांगायचंय काय, आवडत्या गोष्टी आहेत तुमच्या. शेण, साई, उतंड आणि जावाई. आता जावायला काय आवडतं नेमकं कोणाला माहिती असतं? तुमच्या मुलीला. बरोबर. जावायला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती आहे, तसं देवाला काय आवडतं हे फक्त संताला माहिती. आवडे देवाचे तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी, तुमची आमची आवड वेगळी. संताची आवड, आवड हे रूप गुजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. आणि संताची आवड आहे माझ्या जीवीची आवडी आवडी पंढरपुरा नेना गुडी गुडी पुरा नेना गुडी पांडुरंगी मना रंगले
संताची आवड आहे आणि भगवंताला अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं आवडत आहे. आवड प्रत्येकाची वेगळी आहे. मग संताची संगती का करावी? भगवान परमात्माची आवड तुमच्यापर्यंत पोहोचेल. देवाची आवड जर का पूर्ण केली, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, काय करावी साधने फळ अवघेची येणे. मग जगाच्या मालकाचा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी, ऐसा आशा उदार. एका हातानं दिलं तर भगवान परमात्मा तुम्हाला 10 हातानं देणार आहे, पण त्याला देणं फार महत्वाचं आहे. आवड प्रत्येकाची पाहिली. संताची संगती का करावी? माणसाला संताची संगती व्हावी, जीवनाचा उद्धार व्हावा नवल नाहीये. पक्षाला सुद्धा जर राधेसारख्या संताची संगती झाली ना, तर भगवान परमात्माच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त होतोय. एकदा वृंदावनामध्ये मोर आणि मयुरी दोघे जण खेळत होते. पहा, बागडत असताना त्या ठिकाणी गायींना ओळते देण्याकरिता भगवान परमात्मा आलेले होते वृंदावनात. पहा, एका सुंदर अशा भजनामध्ये वृंदावनाचं वर्णन केलेलं आहे. यहाँ यमुना किनारा है, श्रीनिधि वन प्यारा है, कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है. ओ सावरे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे. वृंदावनामध्ये भगवान परमात्माला गायीला उलटी देण्याकरिता आल्याच्या नंतर त्या मयुरीनं मोराला पाहिलं. भगवान परमात्माला पाहून तीच मयुरी मोराकडे आली. मोराला सांगते, मोरा, त्या कानाला पाहिलं रे, किती सुंदर राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी काळा लोपलिया, रवी शशी काळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. जगाच्या मालकाचं रूपाचं वर्णन केलं. ती मयुरी मोराला सांगू लागली, काय करो बाई गा जीव वेडावला, सावळा मुरलीवाला आडवाला. मोराला रूपाचा अहंकार होता, पण जिथे अहंकार मीपणा भगवंत तिथे जात नाहीये. 1 महिना मोरानं भजन केलं, शेवटी आत्महत्या करून जीव देणार. मयुरीनं सांगितलं, राधेकडे जा. राधा सांगते, मोरा, त्याच्या मंदिरात जाऊन त्याचं भजन नाही, माझं भजन म्हणायचं. माझं भजन म्हणायचं म्हटल्याच्या नंतर राधा 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 श्री राधा, 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 राधा 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 श्री राधा. भगवान परमात्माला पाहिलं. जगाच्या मालकानं मोराच्या पंखातला एक पीस घेतला, स्वतःच्या डोक्यावरती खोचला. सांगण्याचं तात्पर्य संताची संगती करायची. का करावी? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्या पद्मनाभाला जोडलेला आहे, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. संपुष्ट म्हणजे आतली आत हृदयाची पेटी करून हृदयात भगवंताला साठवायचं. महिला मंडळ, हृदयात भगवंताला साठवलं, हृदय बंदी खाना केला. हो धरीला 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 पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हो धरीला. संत जनाबाईंनी हृदयात भगवंताला साठवलं. त्याच्या पुढे ऐका, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी
मेरे सीने में। आपण जर पाहिलं भगवान भोलेनाथाचा 11वा अवतार म्हणजे उमापती महादेवांचा 11वा अवतार म्हणजे हनुमंतराय आहेत पहा। जीवनामध्ये कलियुगात सुद्धा वाटत असेल आपल्या मुलांना योग्य मार्गाला जावं, वाईट बुद्धी त्याच्या डोक्यात वाईट बुद्धीनं प्रवेश करू नये, धरलेलं काम पूर्णत्वात जावं, याला यशप्राप्ती व्हावी, त्यासाठी सांगितलेलं आहे रोज सायंकाळच्या वेळेला 6 ते 6:30च्या दरम्यान त्या मुलाला फक्त हनुमान चालीसा म्हणायला सांगा। भगवान परमात्माचं नामचिंतन फक्त हनुमान चालीसा म्हणायला सांगायचे, कारण शंकर स्वयं केशरी नंदन, कारण जो यह पडे हनुमान चालीसा होय सिद्धी साखी गोरीसा। जीवनातील आलेले प्रत्येक संकटाचं निरसन होईल। त्याच हनुमंतरायाचं भजन प्रत्येक जण अगदी ऐकलेलं आहे, त्याला आपण परत एकदा उजाळा देऊ पहा। जय हो पवन कुमार तेरी शक्ति है अपार, हे बजरंगबली बिनती सुन ले हमार, सुन ले हमार बिनती सुन ले हमार, तेरा द्वार मैं करता दुहार, हे बजरंगबली बिनती सुन ले हमार। माता सीता का पता ते लगाया, मैंने लक्ष्मण संजीवन को तू लगाया, माता सीता का पता ते लगाया, मूर्छित लखन व संजीवन ला।